निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गोरक्ष, मी तुला म्हणालो होतो ना, संजीवनी मंत्राची जी साधना तू करतो आहेस त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल। अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, हा पक्षी तर मरण पावला आहे। आता संजीवनी मंत्र म्हणून ह्याला जिवंत कर। पाहूयात मंत्र तुला सिद्ध झाला आहे का। अलख निरंजन 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 हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख
गोरक्ष, संजीवनी मंत्र तुला सिद्ध झाला आहे। आता ह्यानंतर कुठल्याही मृत जीवात किंवा पदार्थात तू प्राण आणू शकतोस। शुभम भवतु। अरे कोण रे तू? कुठून आलायस तू? कुठून आलायस? तुला मला काही सांगायचंय का? तुला काही खायला हवंय का? बरं, हे घे दाणे। गोरक्ष, मृत झालेला पक्षी संजीवनी मंत्राने तू जिवंत केलास। याचा अर्थ ज्या संजीवनी मंत्राची दीक्षा तुला दिली आहे तो सिद्ध झाला आहे। गुरुवर, याचा अर्थ मी भविष्यात संजीवनी मंत्राचा उपयोग करू शकतो, होय ना? ज्या अर्थी तुला हा मंत्र दिला आहे त्या अर्थी त्याचा प्रयोग तुला भविष्यात करायचाच आहे। परंतु त्या मंत्राचा प्रयोग करताना तो कोणासाठी करायचा, का करायचा आणि कुठे करायचा हा निर्णय महत्त्वाचा आहे। तुमची अनुमती असल्याशिवाय मी या मंत्राचा उपयोग करणार नाही। मी सोबत असेन आणि ह्या मंत्राचा उपयोग करण्याची वेळ आली तर मी सांगेनच, परंतु जर मी सोबत नसेन तर मात्र निर्णय तुला घ्यायचा आहे। परंतु निर्णय घेताना काय निकष असले पाहिजे गुरुवर? ह्या सृष्टीचे अनंत नियम आहेत, ते तू समजून घेतले पाहिजेस। परंतु ते मला ठाऊक नाही। ते गुप्त रहस्य मी तुला आज सांगेन। आपण निघूयात।
अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू, हे नवनारायण अवतार तू, निरदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन। तुम्हाला कोणी दिसलं का? साक्षात महादेव आहेत हे. त्यांचं लक्ष आहे आपल्यावर. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन। कनकगिरी गाव सोडून मच्छिंद्र आणि गोरक्ष पुढे निघाले. नाथ परंपरेत प्रथम नाथ मच्छिंद्रनाथ झाले आणि दुसरे नाथ म्हणून गोरक्षनाथांचा नाथ परंपरेत प्रवेश झाला. गुरु शिष्याचे नाते दृढ होत असताना तिसऱ्या नाथांची चाहूल सृष्टीला आहे, परंतु सभोवताली असलेल्या मनुष्याला त्याची कल्पना नाही. तशीच विलक्षण तिसऱ्या नाथांची जन्मकथा आहे. तुला संजीवनी मंत्राची दीक्षा देण्यामागे काय प्रयोजन आहे हे श्री महादेव आणि श्री दत्त महाराज यांनाच ठाऊक आहे. येणाऱ्या काळात त्याचे उत्तर दडले आहे. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। हे महादेवा, हे परमदयाळा, तुझ्या समोर बसले तरी सर्व दुःखांचा विसर होतो मला. कितीही संकट आली, कोणी कितीही दूषण दिली, कितीही निंदा केली,
तरी सर्व ती तुझ्या पायाशी वाहून त्यांना आजवर क्षमा करत आले आहे. तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे अशी माझी श्रद्धा आहे आणि त्याचा प्रत्यय मला नेहमी येतो. हे परमेश्वरा, माझी एकच प्रार्थना आहे, माझा धीर सुटू देऊ नको. मला इतके बळ दे की जे समोर येईल त्याला मी तोंड देऊ शकेन. रुक्मिणी, अगं रात्र झाली आहे, दिवसभर काम करून दमली असशील. सगळ्यांची निजानीज झाली की एवढाच वेळ मिळतो मला. मनू आणि आई तुला जे काही बोलल्यात त्याचं वाईट वाटलं असेल ना? अहो, तुम्ही नका त्याचा विचार करू. रुक्मिणी, तू एवढी महादेवाची भक्ती करतेस, कधी कधी वाटतं ते तुझ्याकडे का पाहत नाही? अहो, असं कसं म्हणता? महादेव आहेत म्हणून आपण आहोत. प्रार्थनेतला प्रत्येक शब्द, मनातली प्रत्येक भावना त्यांच्यापर्यंत पोहोचते. थोडा वेळ पूजा करते आणि मग येते. गुरुवर, तुम्ही जे गुप्त रहस्य मला सांगणार आहात ते मला तुम्ही आता सांगाल का? गोरक्ष, तुला भूक नाही का लागली? नाही गुरुवर, मला असे वाटत आहे की मी तुम्हाला अनेक प्रश्न विचारत राहावे आणि तुम्ही बोलत राहावं. सृष्टीचे जे कालचक्र आहे ते 3 परमशक्ती संचालित करतात. त्या 3 परमशक्ती कोण आहेत? श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि श्री महादेव. या 3 परमशक्तींचे कार्य काय आहे? श्री ब्रह्मदेव त्या सृष्टीतले निर्मिती तत्व चालवतात. सृष्टीतल्या प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींची एक शृंखला आहे. क्षणोक्षण, अहोरात्र अनंत जीव जन्म घेत असतात. ग्रह, नक्षत्र, तारे यांच्या सोबतच जन्मणाऱ्या प्रत्येक जीवाचे एक कार्य आहे. ही शृंखला जोपर्यंत अबाधित आहे तोपर्यंत ह्या सृष्टीचे कार्य नैसर्गिकरित्या सुरू राहील. पण ही शृंखला अबाधित राहील ना? गोरक्ष, भविष्यात मनुष्यच या सृष्टीत हस्तक्षेप करेल आणि एकसंध असलेली ही शृंखला तुटायला सुरुवात होईल. त्यामुळे सृष्टीचा तर विनाश होईल ना? मनुष्याला ह्या सृष्टीबद्दल आदर, प्रेम, ममत्व वाटावे हेच तर आपले कार्य आहे गोरक्ष.